या लेशन मध्ये आपण स्क्रायबर विषयी माहिती बघणार आहोत। ज्या मुद्द्यावर आपण चर्चा करणार आहोत ते आहेत इंट्रोडक्शन ऑफ स्क्रायबर, मटेरियल ऑफ स्क्रायबर, टाइप्स ऑफ स्क्रायबर, स्ट्रेट स्क्रायबर, बेंड स्क्रायबर, ऍडजस्टेबल स्लीव्ह स्क्रायबर, ऑफसेट स्क्रायबर आणि स्क्रायबरची निगा व काळजी कशी घेतली जाते याची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात अगोदर आपण बघूया इंट्रोडक्शन ऑफ स्क्रायबर। एखादा जाप जेव्हा तयार करायचा असतो तेव्हा आपण सरफेस पूर्ण तयार केल्यानंतर त्यावर मार्किंग मीडिया अप्लाय करतो। मार्किंग मीडिया अप्लाय केल्यानंतर आपल्याला त्यावर वेगवेगळ्या साधनांच्या सहाय्याने मार्किंग करावी लागते। तुम्ही या ठिकाणी तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या साधनांच्या सहाय्याने मार्किंग केलेली आहे। बॉल पेन, पेन्सिल, येलो पॉइंट, स्टिक, स्क्रायबिंग लाईन असे वेगवेगळ्या साधनांनी ते मार्किंग केले आहे। तर तुम्ही ते बघू शकता की सर्वात जी चांगली आहे ती हे जी स्क्रायबरच्या सहाय्याने जी मार्किंग केलेली आहे हे आपल्याला स्पष्ट आणि बारीक दिसतंय। बाकी सर्व जे माध्यम आहेत पेन्सिल, बॉल पॉइंट पेन वगैरे यांनी केलेली ही जी मार्किंग असते हे थिकनेस जास्त असतो आणि ॲक्युरेसी मध्ये येत नाही। तर जास्तीत जास्त आपल्याला 3 लाईनने करायचे असते मार्किंग आणि ते शेवटपर्यंत आणि स्पष्ट दिसायला पाहिजे। तर त्यासाठी ज्या टूलचा वापर केला जातो त्याला स्क्रायबर असे म्हटले जाते। स्क्रायबर हा एक अणकुचीदार टोकापासून तयार केला असतो ज्याचा पाईट अँगल 12 डिग्री ते 15 डिग्री मध्ये हा तयार केला असतो। याचे भाग याप्रमाणे बॉडी असते, या बॉडीवर नर्लिंग केलेली असते जेणेकरून आपल्याला ग्रिप मिळतो। याच्या सहाय्याने आपल्याला वेगवेगळ्या जागेवर वेगवेगळ्या सरफेसवर आपल्याला मार्किंग करता येते। मार्किंग करण्यासाठी आपण वेगवेगळ्या साधनाचा वापर करून लाईन ओढत असतो। मटेरियल ऑफ स्क्रायबर, स्क्रायबर हे नेहमी हायकार्बन स्टील पासून तयार केले जातात आणि याच्या पॉइंटला हार्डनिंग आणि टेम्परिंग केलेली असते। याच्या पॉइंटचा वापर जो वारंवार सरफेस सोबत येतो त्यामुळे जर आपण त्याला साफ ठेवलं तर त्याचा जो पॉइंट आहे तो खराब होण्याचे चान्सेस जास्त असते, म्हणून त्याच्या पॉइंटला हार्ड व टेम्पर केलेले असते। टाइप्स ऑफ स्क्रायबर, स्क्रायबरचे कोणते प्रकार आहेत याविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत। सर्वात अगोदर आहे स्ट्रेट स्क्रायबर, दुसरा आहे बेंड स्क्रायबर, ऍडजस्टेबल स्लीव्ह स्क्रायबर आणि चौथा आहे ऑफसेट स्क्रायबर। असे 4 स्क्रायबरचे एकूण 4 प्रकार आहेत। प्रत्येक स्क्रायबरचा हा वेगवेगळ्या कामासाठी उपयोग केलेला असतो। तर सर्वात अगोदर आपण जाणून घेऊया स्ट्रेट स्क्रायबर विषयी। हा या पद्धतीने स्ट्रेट असतो, बिलकुल एका बाजूला याचा पॉइंट असतो आणि दुसऱ्या बाजूला पॉइंट नसतो आणि मधल्या भागावर यावर नर्लिंग केली असते जी ग्रिप मिळावी म्हणून। याच्या सहाय्याने आपण स्क्रायबिंगची क्रिया करत असतो जे जनरल पर्पज साठी याचा उपयोग केला जातो। त्यानंतर आहे बेंड स्क्रायबर। या स्क्रायबर मध्ये एका बाजूला पॉइंट असतो आणि दुसरा जो टोक असतो याचा बेंड केलेला असतो आणि मधल्या भागात अशी ग्रिपिंग साठी आपल्याला नर्लिंग केलेली असते। याचा उपयोग जेव्हा आपल्याला वरच्या सरफेसवर मार्किंग करायची असेल तेव्हा याचा उपयोग केला जातो। एखाद्या राऊंडरला लेथ मशीन मध्ये सेंटर मध्ये आणायचा असेल तर त्याचा उपयोग केला जातो। जाबचा पॅरलिझम चेक करायचा असेल वरच्या किंवा समांतर रेषा ओढायच्या असतील अशा वेळेस ह्या बेंड भागाचा उपयोग केला जातो। हे खास करून याचे ऍडव्हान्टेज आहेत। किंवा एखादा मोठा जो वृत्त चिचलेला असेल त्याच्या आतमध्ये आपल्याला जर रेषा ओढायच्या असतील तर त्यावेळेस सुद्धा बेंड स्क्रायबरचा उपयोग केला जातो। ऍडजस्टेबल स्लीव्ह स्क्रायबर, या स्क्रायबर मध्ये असा एक चक असतो छोटा आणि या चकच्या सहाय्याने आपण हा समोरचा जो पॉइंट असतो हा याला रिप्लेस करता येतो आणि वेगवेगळ्या टिप आपल्याला वापरता येतो। त्याच्या संपूर्ण बॉडीमध्ये थ्रू होल मध्ये ते एक ड्रिलिंग केलेला असतो। हा स्क्रायबर जो आहे पॉइंट हा मागे पुढे होत असतो। आपल्याला ज्या ठिकाणी पाहिजे त्या ठिकाणी आपण त्याला चकच्या सहाय्याने ऍडजस्ट करू शकतो। अशा पद्धतीने हा ऍडजस्टेबल स्लीव्ह स्क्रायबर आहे। त्याच्यानंतर आहे चौथा आहे जो ऑफसेट स्क्रायबर। ऑफसेट स्क्रायबरचा उपयोग हा वर्नियर हाईट गेज मध्ये केला जातो। सेंटर पासून थोडा बाजूला असतो म्हणून त्याला ऑफसेट स्क्रायबर असे म्हटले जाते। जेव्हा हाईट गेजच्या सहाय्याने आपल्याला ॲक्युरेसी मध्ये मार्किंग करायची असते त्यावेळेस या स्क्रायबरचा उपयोग केला जातो। अशा पद्धतीने आपण संपूर्ण स्क्रायबर विषयी माहिती घेतली। आता आपण त्याच्या प्रिकॉशन विषयी माहिती घेऊया। स्क्रायबरचा नेहमी पॉइंट जो असतो तो शार्प असायला पाहिजे, जर नसेल तर त्याला ग्राइंडिंग करून घ्यायचे आहे। गरम धातूवर किंवा हार्ड धातूवर स्क्रायबरचा उपयोग करू नये। स्क्रायबरचा काम झाल्यानंतर त्याला कार्क मध्ये त्याचा जो अनपुजीदार टोक असतो त्याला बरोबर ढाकून ठेवून द्यायचे। त्याच्यानंतर बेंड झालेल्या स्क्रायबरचा वापर करू नये, त्याची धार लावून त्याचा उपयोग करायचा असतो।